Hello students, good afternoon. So next part or next stage of spermatogenesis, it is the spermiogenesis. आपण प्रिवियस लेक्चरला बघितलं की फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड. तर स्पर्मॅटिड फॉर्म झाल्यानंतर दॅट मीन्स जे प्रायमोडियल जर्म सेल्स आहेत त्या प्रायमोडियल जर्म सेल्सपासून स्पर्मॅटिड्स फॉर्म होतात. आता स्पर्मॅटिड फॉर्म झाल्यानंतर त्याच्यापासून स्पर्मचं कन्व्हर्जन जे आहे त्या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिस म्हणतात. सो स्पर्मिओजेनेसिस मीन्स द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड इंटू द स्पर्मॅटोझुआ. इट इज नोन ॲज द स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मॅटिड इट इज द टिपिकल फॉर्म ऑफ सेल. एक सेलसारखी स्पर्मॅटिड जे आहे ते दे आर प्रेझेंट. So the spermiogenesis, it is the transformation of spermatid into the spermatozoa. Spermatid, it is a typical form of cell and they are containing the nucleus, Golgi bodies, mitochondria, centrioles are present. So but these spermatid, it is only the haploid number of chromosomes are present. They are the typical cell but it is haploid number of chromosomes. During the differentiation of sperm, all these organelles undergoes changes. आता ज्यावेळेस स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन स्पर्मॅटोझुआमध्ये किंवा स्पर्ममध्ये होतं त्यावेळेस जेवढ्या ऑर्गॅनेलिज आहेत त्या ऑर्गॅनेलिजमध्ये काय होतात, चेंजेस होतात. सो फर्स्ट चेंज इट इज द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये जे दे आर चेंजेस, इट इज डिमिनिशेस इन इट्स साईज बाय लुझिंग द वॉटर. जे वॉटर लूज होऊन न्यूक्लियसची साईज जी आहे ती कमी होते. देन सेकंड वन इज द क्रोमोझोम्स बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड अँड आर क्लोजली पॅक. न्यूक्लियसमधले जे क्रोमोझोम्स आहेत ते कॉन्सन्ट्रेट होतात आणि क्लोजली पॅक होतात. अँड दीज ऑल अक्रोमॅटिक सबस्टन्स म्हणजे न्यूक्लिओलस और RNA आर डिसॲपियर. न्यूक्लिओलस आणि RNA जे आहेत ते डिसॲपियर होतात अँड द न्यूक्लियस बिकम्स इलॉंगेटेड. आणि न्यूक्लियस काय होतो, इलॉंगेट होतो. देन सेकंड स्टेज इट इज द गोल्गी बॉडीज. चेंजेस ऑफ गोल्गी बॉडीज. सो द डेव्हलप इंटू द ॲक्रोझोम. गोल्गी बॉडीजपासून ॲक्रोझोम फॉर्म होतो. हे बघा इथेच फिगरमध्ये दिलं आहे. पहिला ए जे आहे तिथं न्यूक्लियस आहे आणि गोल्गी बॉडीज दिल्या आहेत. बीमध्ये काय दिलं आहे की जे काही प्रो ॲक्रोझोमल ग्रॅन्युल्स आहेत त्यातले ते व्हेसिकल्स काय होतात, न्यूक्लियसला अटॅच व्हायला सुरुवात होते. ॲक्रोझोमल व्हेसिकल्स अँड दी ॲक्रोझोमल ग्रॅन्युल्स. ॲक्रोझोमल ग्रॅन्युल जे आहेत दे आर अटॅच टू द न्यूक्लियस. आणि मग नंतर बाकीचा जो पार्ट आहे गोल्गी बॉडीजचा तो काय होतो, डिसॲपियर होतो आणि त्या गोल्गी बॉडीजपासून ॲक्रोझोमल ग्रॅन्युलपासून ॲक्रोझोम फॉर्म होतो. सो द गोल्गी बॉडीज डेव्हलप इंटू द ॲक्रोझोम. In an early spermatid, the Golgi bodies are in the form of membranous vesicle. ज्यावेळेस स्पर्मॅटिडची स्टेज होते त्यावेळेस गोल्गी बॉडीज ज्या आहेत त्या कशासारख्या असतात, इट इज द मेम्ब्रानस व्हेसिकल्स अँड दीज मेम्ब्रानस व्हेसिकल्स आर अरेंज अराउंड अ ग्रुप ऑफ व्हॅक्युअल्स. आणि मेम्ब्रानस व्हेसिकल्सच्या अराउंडिंगला दी व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट. द स्मॉल व्हॅक्युअल्स ग्रॅज्युअली फ्यूज टुगेदर टू फॉर्म अ लार्ज व्हॅक्युअल. स्मॉल व्हॅक्युअल जे आहेत ते एकमेकांमध्ये फ्यूज्ड होतात आणि त्याच्यापासून एक लार्ज व्हॅक्युअल तयार होतो. सो दीज लार्ज व्हॅक्युअल्स इट इज नोन ॲज द ॲक्रोब्लास्ट. The acroblast, inside the acroblast the dense bodies are present and these dense bodies it is known as the proacrosomal granules are developed. The whole of the acroblast spread over the front part of the nucleus. न्यूक्लियसच्या फ्रंट पार्टला हे पूर्ण ॲक्रोब्लास्ट जो आहे तो स्प्रेड होतो अँड द क्रोमोझोमल और प्रोॲक्रोझोमल ग्रॅन्युल्स एनलार्जेस टू फॉर्म अ ॲक्रोझोमल ग्रॅन्युल. आणि प्रो ॲक्रोझोमल ग्रॅन्युल जे आहे ते एनलार्ज होतात आणि त्याच्यापासून ॲक्रोझोमल ग्रॅन्युल्स आर फॉर्म. द ॲक्रोब्लास्ट इज नाव कॉल्ड ॲज ॲक्रोझोम्स बिकॉज विच फॉर्म्स द कॅप ऑफ द स्पर्म. आणि स्पर्मची जी कॅप आहे ती कॅप जी आहे ती फॉर्म करतात. सो द ॲक्रोझोम्स अँड द न्यूक्लियस टुगेदर कन्स्टिट्यूट्स द हेड. आणि ॲक्रोझोम जे आहे, ॲक्रोझोम आणि न्यूक्लियस एकत्र येऊन त्याच्यापासून स्पर्मचं हेड जे आहे ते तयार होतं. द remaining part of the Golgi bodies are degenerate and eventually get discarded. आणि बाकीचा जो पार्ट आहे गोल्गी बॉडीचा तो काय होतो, डिसजनरेट होतो अँड दे आर डिस्कार्डेड.
देन सेंट्रोझोम्स ऑफ द स्पर्मॅटिड. आता स्पर्मॅटिडमध्ये 2 सेंट्रोझोम्स असतात अँड दीज 2 सेंट्रोझोम्स इट कंटेन्स द 2 सेंट्रिओल्स, दी प्रॉक्झिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल. दीज सेंट्रिओल मूव्ह टुवर्ड्स द न्यूक्लियस. न्यूक्लियसकडे ते जातात अँड ॲक्युपाय अ पोझिशन बिहाइंड इट. आणि पूर्ण पोझिशन काय होते ती ॲक्युपाय करतात. अ डिप्रेशन इज फॉर्म इन द पोस्टेरियर सरफेस ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या पोस्टेरियर सरफेसला एक डिप्रेशन तयार होतं अँड वन ऑफ द 2 सेंट्रिओल्स बिकम्स प्लेस इन दिस डिप्रेशन. आणि त्या डिप्रेशनमध्ये 2 सेंट्रिओल जे आहेत ते दे आर form or place, and these 2 centrioles it is known as the proximal centriole. The other centriole it is the distal centriole. Distal centriole जे आहे ते प्रॅक्झिमल सेंट्रिओल्सच्या पोझिशनला बिहाइंड द म्हणजे त्याच्या खालच्या बाजूला दे आर डिस्टल सेंट्रिओल्स आर प्रेझेंट अँड दीज डिस्टल सेंट्रिओल्स डेव्हलप्स अ फिलॅमेंट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ॲक्झियल फिलॅमेंट. आणि त्याच्यापासून काय होतं ॲक्झियल फिलामेंट जे आहे दे आर फॉर्म. ओके, सो दीज हे बघा दिस इज द ॲक्झियल फिलामेंट्स आर फॉर्म. इट ग्रॅज्युअली इलॉंगेट. हा ॲक्झियल फिलामेंट का होतो खाली इलॉंगेट व्हायला सुरुवात होते. हे बघा इलॉंगेट होतो अँड देन फॉर्म्स अ टेल. आणि त्याच्यापासून टेल तयार होते स्पर्मची अँड डेव्हलपिंग अ सायटोप्लाझमिक शीट. आणि हे साईडचं जे आहे दिस इज हे सायटोप्लाझमिक शीट जे आहे दे आर फॉर्म. द डिस्टल एंड ऑफ ॲक्झियल फिलामेंट इज फ्री फ्रॉम द सायटोप्लाझमिक शीट. आणि ॲक्झियल फिलामेंटचं हे डिस्टल एंड जे आहे म्हणजे खालचं जे एंड आहे ते काय होतं सायटोप्लाझमिक शीटपासून फ्री होतं. आणि हा खालचा जो पोर्शन आहे त्याला काय म्हणतात इट इज द एंड पीस. This is the end piece. Okay. त्याच्यानंतर सायटोप्लाझमिक शीट आणि एंड पीस फॉर्म झाल्यानंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये चेंजेस होतात. द मायटोकॉन्ड्रिया ऑफ द स्पर्मॅटिड आर अरेंज टुगेदर टू फॉर्म अ लार्ज मास ऑफ रिजन ऑफ द सेंट्रिओल. सेंट्रिओलच्या लार्ज मासमध्ये काय होतं मायटोकॉन्ड्रियाचं शीत जे आहे किंवा मायटोकॉन्ड्रिया स्प्रेड होतो किंवा ॲग्रिगेट होतो अँड दीज कॉल्ड ॲज मायटोकॉन्ड्रियल क्लाउड. हे बघा डॉट डॉट्स जे दिसत आहेत इट इज द मायटोकॉन्ड्रियल क्लाउड्स. दीज मायटोकॉन्ड्रियल क्लाउड्स इन द मॅमल्स दी मायटोकॉन्ड्रियल क्लाउड्स बिकम ट्विस्टेड स्पायरली. मॅमल्सचा जो स्पर्म आहे तिथे मायटोकॉन्ड्रिया काय होतो स्पायरली ट्विस्ट होतो अराउंड द प्रॉक्झिमल पार्ट ऑफ द ॲक्झियल फिलामेंट. ॲक्झियल फिलामेंटचा हा जो इथला पार्ट आहे ह्या पार्टवरती एक मिनिट हा जो पोर्शन आहे प्रॉक्झिमलचा हा इथला तिथे हे काय होतात स्पायरली ट्विस्ट होतात. ओके, दीज मायटोकॉन्ड्रियल क्लाउड इट इज अ स्पायरली ट्विस्ट. देन however in other mammals or other animals the spiral arrangement of the mitochondria it is not found. आणि बाकीचे ज्या ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ॲक्झियल फिलामेंट्सला किंवा ते मायटोकॉन्ड्रिया जो आहे दे आर नॉट स्पायरली अरेंज अँड दे मे बी अरेंज इन 2 bonds ऑन आयदर साईड ऑफ द प्रॉक्झिमल फिलामेंट्स अँड ॲक्झियल फिलामेंट्स. आणि फक्त बँड जे आहेत त्याच्यासारखी अरेंजमेंट होते प्रॉक्झिमलकडे आणि ॲक्झियल फिलामेंटकडे. दिस रिजन इट इज नोन ॲज द मिडल पीस. आणि तो जो पोर्शन आहे तिथे मिडल पीस फॉर्म होतो. अराउंड द सरफेस ऑफ मिडल पीस द सायटोप्लाझम फॉर्म्स अ कंडेन्स शीट कॉल्ड ॲज मॅन्चेट. आणि त्याच्यापासून मॅन्चेट फॉर्म होतो. द सायटोप्लाझम फ्लोज द बॅकवर्ड अँड फॉर्म्स द थिन लेअर अराउंड द न्यूक्लियस मिडल पीस अँड टेल पीस. आणि जे सायटोप्लाझमिक मास जे आहे किंवा ते डिसजनरेट झाल्यानंतर त्याच्यापासून त्याच्या साईडला थिन लेअर तयार होतात आणि न्यूक्लियस मिडल पीस अँड टेल आर फॉर्म. व्हेन द स्पर्मॅटोझोआ आर डेव्हलपिंग ज्यावेळेस स्पर्म हा डेव्हलप होतो
Their heads are embedded in the cytoplasm of the Sertoli cells. Sertoli cells ज्या आहेत त्या Sertoli सेल्सच्या सायटोप्लाझममध्ये स्पर्मचे हेड जे आहे ते काय होतं, एम्बेड होतं. अँड टेल्स पोट्रूड्स इंटू द लुमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युबल्स. आणि सेमिनिफेरस ट्युबल्सच्या लुमेनमध्ये टेल जी आहे ती पोट्रूड होते. वेन दे आर फुल्ली मॅच्युअर, ज्यावेळेस स्पर्म हा पूर्ण मॅच्युअर होतो, these sperm are released and are carried away by the ciliary movement of the lining of vas efferentia to the vas deferens. आणि फुल्ली मॅच्युअर झाल्यानंतर स्पर्म जो आहे तो रिलीज होतो आणि व्हास इफ्रन्शियापासून वास डिफरन्सपर्यंत जातो. सो दीज स्पर्म आर स्टोर इन द सेमिनल व्हेसिकल्स टू बी रिलीज्ड व्हेन रिक्वायर्ड. आणि सेमिनल व्हेसिकल्समध्ये स्पर्म जे आहेत डेव्हलप झाल्यानंतर किंवा मॅच्युअर झाल्यानंतर ते काय केले जातात, ते स्टोअर केले जातात. आणि ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस ते स्पर्म सेमिनिफेरस ट्युबल्सपासून रिलीज होतात. सो दिस इज द स्पर्मिओजेनेसिस. ओके, all this process or second phase spermatogenesis it is completed. So the spermatogenesis process it is complete. Okay, in the next lecture we will study the oogenesis. Oogenesis means it is the process of formation of ovum or egg. Okay, thank you.